काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा यांनी पवारसाहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भेट घेतली होती। ती भेट पूर्णपणे कौटुंबिक भेट होती, त्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू ठेवून ती भेट झालेली नाही। साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी पुढील काळामध्ये सत्तेमध्ये आम्ही आलेलो आहोत, ते आशीर्वाद घेण्यासाठी कालची भेट झालेली आहे। कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं। परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे। आता त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय व्हायचा आहे ते होईल, परंतु आमची राजकीय भूमिका ही महायुतीमधली आहे आणि महायुतीसोबतच राहू। तुमची पण तीच इच्छा आहे, मला पण ते वाटतं की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला पाहिजे। नाही, महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे लोक राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छित आहेत त्या लोकांचं आम्ही स्वागतच नक्की करू, कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर अजितदादांच्या नेतृत्वामध्ये त्यांना काम करावं लागेल। महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला सोबत यावं लागेल आणि जे येतील त्या सर्वांचं आम्ही नक्की स्वागत करू। परंतु ही कौटुंबिक भेट जरी म्हणत असलात तरी अजित पवारांनी हे संपूर्ण जे काय आहे ते घडवून आणल्यासारखं आहे। शरद पवारांची भेट घेणं, त्यानंतर या सगळ्या चर्चांना उधाण येणं, विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आलेला पराजय, त्याच्यानंतर ही सगळी वाढदिवसानिमित्त भेट, ही सगळी घडवून आणलेली अजित पवारांची कुठेतरी रणनीती आहे असं देखील म्हटलं जातं। मला वाटतंय ही पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। महाराष्ट्राची राजकीय संस्कृती, राजकीय मतभेद जरी असले तर मनभेद कधी ठेवू नयेत, ही राजकीय संस्कृती आहे। आणि कालची जी भेट होती ती पूर्णपणे मतभेद आमचे राजकीय नक्कीच आहेत, पण मनभेद कधीच नाही, कारण कुटुंबाचे प्रमुख म्हणून पवारसाहेब आहेत आणि कुटुंबाच्या प्रमुखाला भेटण्यासाठी काल दादा त्या ठिकाणी गेले होते। त्याच्यामधून कुठलाही राजकीय हेतू किंवा डावपेच असा काहीही नाही। अजितदादाने पूर्णपणे कालची भेट ही कौटुंबिक भेट घेतलेली आहे। काही लोकांना असं वाटतंय की अजितदादांची भेट म्हणजे पुढचे एक डावपेच रणनीती असू शकते, परंतु तसं काही नसून ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती। संजय राऊतांनी आज एक दावा केलेला आहे की केंद्रीय मंत्रिपदी जर प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागायची असेल तर भाजपकडनं राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आले की शरद पवारांचे 5 खासदार फोडा म्हणून। संजय राऊतांनी आत्तापर्यंत केलेले दावे जर काढले तर त्याचा एक नवीन इतिहास होईल। असे दावे रोज संजय राऊत करत असतात आणि रोज तोंडावर पडत असतात, त्याच्यामुळं अशा कुठल्याही दाव्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। आमचं केंद्रीय मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे। आज ना उद्या ते आम्हाला भेटणार आहे। त्यांच्या कुणाच्या येण्यानं आणि कुणाच्या न येण्यानं ते थांबणार नाही। फक्त चांगला मुहूर्त बघून त्याचासुद्धा योग्य वेळी त्याचासुद्धा सन्मान आमच्या केला जाईल, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। परंतु संजय राऊत रोज एक नवीन भाकितं करून स्वतःच तोंडावर पडण्याचा एक नवा विश्वविक्रम या महाराष्ट्रामध्ये करतील, हा विश्वाससुद्धा आम्हाला त्याने रोज करत असलेल्या भाकितावर आहे। संजय राऊत असं देखील म्हणतात की या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेकांना धक्का लागणार आहे, त्यामुळे रुग्णवाहिकेची व्यवस्था जी आहे ती करून ठेवावी, कारण की अनेक बदल जे अनपेक्षित बदल आहेत ते या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये दिसतील। नाही, नक्कीच या मंत्रिमंडळामध्ये तरुण चेहऱ्याला संधी, जुने जे लोक आहेत त्यांचा अनुभवाचा फायदा हे तिन्ही पक्षाकडनं दिला जाणार आहे आणि याच्यामुळं वरिष्ठ नेत्यांच्या पूर्णपणे संमतीनं हे मंत्रिमंडळ असणार आहे। त्याच्यामुळं धक्का लागेल, कुणाला रुग्णवाहिकेची गरज पडेल असं काहीही होणार नाही। कदाचित आम्ही दिलेलं मंत्रिमंडळ पाहून संजय राऊताला धक्का लावेल आणि त्यांनी ज्यावेळेस आमचं मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यांनी त्यांचं लोकेशन सांगावं, जेणेकरून आम्हाला रुग्णवाहिका तिथं जवळ स्थानबद्ध करता येतील। हे संजय राऊतांना उद्याचं लोकेशन आजच सांगावं। सर, राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे आणि असं देखील म्हटलं जात आहे की काही जे नेते आहेत ते असं पवार साहेबांना सांगतायत की एनडीए मध्ये जा आणि काही जण सांगतात की आपण अजित पवारांबरोबर जाऊया। हे तथ्य आहे का? विधानसभा निकालाच्या नंतर अनेक लोक आहेत जे दादांना भेटण्यासाठी वेळ मागतायत। काही लोक भेटून गेलेले आहेत, दादांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत। योग्य वेळी योग्य लोकांचा योग्य सन्मान करण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे। पुढच्या काळामध्ये अनेक लोक आपल्याला दादांच्या नेतृत्वात दिसतील। कुणाचा मतप्रवाह काय आहे
कुणाची योग्यता काय आहे हे पाहून राष्ट्रवादीमध्ये त्यांचा प्रवेश नक्की दिला जाईल. बीडचे जे भस्साजोगचे सरपंच आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये खरं तर तुमच्याच पक्षाच्या नेत्यांना जे आहे ते टार्गेट केलं जातंय. संपूर्ण जातीयवादी रंग देऊन ही संपूर्ण हत्या घडवून आणलेली आहे असं सर्वपक्षीय नेत्यांचं मत जे आहे ते तुमच्या धनंजय मुंडे नेत्यांच्या विरोधातलं आहे. का बीडमध्ये जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. ती घटना व्यवहारातून घडलेली घटना आहे. त्याला कुणीही जातीचा रंग देऊ नये आणि ज्या लोकांनी ही घटना केलेल्या त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार आहोत. आमचे सुद्धा नेते प्रयत्न करणार आहेत. परंतु या घटनेला कुठलाही जातीचा रंग न देता हे अमानुष कृत्य ज्यांनी केलं आहे त्याला कठोर कारवाई व्हावी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आमचे एक पदाधिकाऱ्यांचं नाव त्याच्यामध्ये आलं होतं. आजच आम्ही त्याचं निलंबन त्या ठिकाणी चाटे म्हणून असलेल्या पदाधिकाऱ्याचं निलंबन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात आलेले. जे लोक याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कारवाई केली जाईल आणि कारवाईची मागणीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं गृह खात्याकडे केली जाईल. संदीप क्षीरसागरांनी थेट नावच उघड केलं. वाल्मिक कराड यांचं नाव घेत त्यांनी हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते वाल्मिक कराड यांनी घडवून आणलेलं आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. हेच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे सगळ्यात जवळचे निकटवर्ती ओळखले जातात. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात सढळ पुरावे असल्याशिवाय पोलीस प्रशासन त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही. संदीप क्षीरसागराकडे जर सढळ पुरावे या प्रकरणातील असतील तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधून तो पोलिसांना पुरावे द्यावेत. उगाच कुणाचं तरी नाव घेऊन राजकीय हेतूपोटी बदनामी करणे किंवा त्याच्यातून आपला राजकीय हेतू साध्य करणे हे त्यांनी थांबवावं. जर पुरावे असतील तर आम्ही सुद्धा त्यांच्या मागणीला पाठिंबा देऊ. नसतील तर त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीची माफी मागावी. परंतु सुरेश धस असतील, प्रकाश सोळंके असतील, तुमच्याच पक्षातील वरिष्ठ नेते प्रकाश सोळंके त्यांनी देखील या संपूर्ण गुन्हेगारीच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की सत्ताधारी पक्षातलेच नेते मंडळी अशा पद्धतीची गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे ती पोचतात आहेत असं प्रकाश सोळंकेचं मत आहे. नक्कीच कुणाकडे अधिकृत काही माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला द्यावी आणि जर कुणी दोषी असेल तर त्या बाबतीत त्याचे पुरावे पोलीस प्रशासनाला द्यावे. कारवाई आपण विधानमंडळामध्ये मागू शकतो, आपण पोलीस स्टेशनमध्ये मागू शकतो. जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी माध्यमाशी बोलण्यापेक्षा पोलीस प्रशासनासमोर जाऊन त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचे सढळ पुरावे तिथे द्यावेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा जर एखादी व्यक्ती आमच्या पक्षातील असेल आणि तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाही. कारण बीडमधली जी घटना घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे, अमानुष आहे. त्या घटनेचं समर्थन करण्यासारखी ती घटना नाही. परंतु उगाच माध्यमापुढे वेगळं बोलायचं आणि म्हणजे परिस्थिती वेगळी असायची असं कुणीही करू नये. माझी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, जर आपल्याकडे सढळ पुरावे असतील तर ते पोलीस प्रशासनाला द्यावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.